ठिकाणी डुकरं पकडायचं काम चालू आहे. ऑलरेडी बरीचशी डुकरं पकडलेत. आता हे सगळी मोंटे आपले शक्ती सिंगची टीम या ठिकाणी बाकीची डुकरं वळून आणायला गेलेत आणि पहा पहिल्याच टप्प्यामध्ये किती सारी डुकरं त्यांनी या ठिकाणी आणलेली आहेत. आता इकडून ते डुकरं हुसकीत हुसकीत आणणार. इथे एक जाळी लावलेली आहे आणि ही जाळी उभी करून ती सगळी डुकरं या जाळीमध्ये पकडणार आहेत. आता बघू शकतोय आपण किती मोठ्या प्रमाणावर डुकरं या ठिकाणी आहे आणि या पूर्ण गाव या डुकरांना वैतागलेलं आहे आणि ही सगळं कारवाई पाहण्यासाठी निम्मा गाव देखील या ठिकाणी जमलंय. निम्मी लोक त्या ठिकाणी जिथं त्या डुकराचा फार्म आहे त्या ठिकाणी ही लोक आहेत. लांबून लांबून लोक आलेत खासी कारवाई पाहण्यासाठी. हे बघा डुकरं आलेली आहे, पहिली झुंबड आलेली आहे मोठी आणि ही सगळी गाव डुकरं आहेत. ही काय रान डुकरं नाही आहेत, ही गाव डुकरं आहे आणि या डुकरांच्या त्रासाला अक्षरशः शेतकरी वैतागून गेलेले आहेत आणि त्यामुळं त्यांनी ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. ग्रामपंचायती सुरुवातीला कारवाई करायला काहीतरी मर्यादा येत होत्या, परंतु या ग्रामस्थांनी हे बघा आता ही आली डुकरं. अरे आता ही कशी पकडायची? आली आली आली, हे बघा हे बघा. आता बघा ती जी डुकराची मालकीण आहे ना ती डुकरांना तिकडे बाजूला काढून देते. हे बघा आणि दगडी वगैरे मारते असा आरोप या शक्ती सिंग त्यांच्या टीमने केला. बघा हुसकती आहे ती महिला आणि पोलीस आता तिला रोखण्यासाठी चाललेले आहेत महिला पोलीस. आणि झालं असं का या गावामध्ये अक्षरशः वैतागलीत लोक या डुकरांच्या त्रासाला उपद्रवाला आणि अशा पद्धतीची डुकरं या ठिकाणी आहेत. मालकाचं म्हणणं आहे का 250 पेक्षा जास्त डुकरं या फार्म मध्ये आहेत. पा अरे ते काय बघत राहते ते काय पळाली डुकर तिकडून आले हुसकायला आणि लाईव्ह बघतोय आपण ही डुकर पकड गाडीचे तिकून ये ना. अटक करा. ती जी महिला आहे ती महिला ती डुकर पकडून देत नाहीये. महिला ती डुकर काही दुसरी वळून देते. तिला आता धरून पोलीस चाललेले आहेत. सगळा ऊस सुद्धा ही डुकर खाली तेव्हा बसली महिला बसवली खाली. ऊस सुद्धा ठेवलेला नाही या भागामध्ये. या डुकरांनी ऊस सुद्धा खाली खणून खाल्लेलं आहे, सगळं गवत वगैरे खाल्लेलं आहे आणि अशा पद्धतीचा त्रास या ठिकाणी होतोय. तर मी मग सांगतो ग्रामपंचायतीला मर्यादा येत होत्या. मग गावकऱ्यांनी जी लोक जी आहेत पुण्यावरून शक्ती सिंग आणि त्यांची टीम येरवड्याची आहे त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि ते आयशर गाडी घेऊन आलेले आहेत. आता ते हे सगळी डुकरं पकडतील आणि ते ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून मग सोडायची का ते स्वतःलाच घेऊन जायची का काय करायचं याचा ते निर्णय घेतील. आता हे बघा या महिलेच्या शेजारी 2 पोलीस इथं तैनात केलेले आहे. आता कॅमेरेमन जे आहे त्या कॅमेरेमनवर देखील या महिलेने मोबाईल फेकून मारला, त्या लागला त्या कॅमेऱ्याला, असा विषय झालेला आहे. हे बघा आता हे महिला उठत नाही. एक उठली 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 चालवली वाटते तिला. $200 ते 250 किलोची वजनाची. एक तर मग अशी त्या एकाने सांगितलं का 500 किलोचा आतमध्ये एक मोठा डुक्कर आहे. खरंच बाबा हे पहिल्यांदाच पाहतोय मी आणि अतिशय शेतकऱ्यांना त्रास या डुकरांचा होतोय. तुम्ही पाहू शकता की आजूबाजूला सगळं ऊस शेती वगैरे सगळी बागायती पिकं आहेत आणि सगळी ही पिकं या डुकरांनी खराब करून टाकल्यात. हे बघा आता एक झुंबड त्यांनी वळून आणलेली आहे शक्ती सिंग आणि त्यांच्या टीमने. हे बघा किती साईज आहे त्या डुकरांची मोठी, तुम्ही पाहू शकताय. गाव डुकरं आहेत ही सगळी. बापरे काय मोठी डुकरं आहेत, खतरनाक. अरे बापरे. आणि आता हे इकडं वळून आणतील आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी ह्या जाळीमध्ये पकडतील. बघा बघा इकडे या बाईचा आरडाओरडा सुरू झालाय. गाडी आणायला सांगतात पोलिसांना, ही महिला ऐकत नाही. चला आपण इथलं शूटिंग काढूया तोवर.
आणि डुक्करांचे जे मालक आहेत ना हे या फार्मचे हे देखील इथं आलेले आहेत मोबाईल धरून. यांचं म्हणणं आहे की ही कारवाई चुकीची चालू आहे, बेकायदेशीर चालू आहे. घ्या आता आपण व्हिडिओ काढूया. बघा आता ही डुकरं या ठिकाणी आणतील. ही तर जाळी पूर्णपणे या ठिकाणी लावलेली आहे गाडीपर्यंत. आणि मग ही बापरे हा डुक्कर बघा काय साईज आहे याची, जबरदस्त. आले जाळीत आले. आता हे कशी पकडतात, कशी टेक्निक वापरतायत पाहूया. अरे बाप, हा बघा आता हे इकडून त्यांना आणून दिलं आणि आता रिटर्न फिरवतील तिकडे वळून. लॉक केले त्यांना. हे बघा आता ही जाळी तयार केली. अरे तू तुझं मारतोय तिला. गेले आतमध्ये. झालं झालं लॉक. या ठिकाणी वेगळाच हे दिसतोय. डेंजर काम आहे. ह्या जाळीतून काढून त्या जाळीमध्ये टाकायचं काम चालू आहे. डुक्कर ऐकत नाही एवढं साधारणला. गाव देखील अख्खा जमला आणि ते हे जे डुकरांचे मालक आहेत त्याची ती बहीण आहे, त्यांचं ते वाद चालला होता त्या ठिकाणी. तर पोलीस त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आणि पूर्ण टीम वर्क या ठिकाणी पाहतोय आपण कशा पद्धतीचं हे डुकर पकडायचं काम देखील काही जोक नाहीये. खूपच हे डोकेदुखीचं काम दिसतंय आणि सगळे रगील ताकदवान पैलवान दिसत आहेत. काय स्टॅमिना आहे जबरदस्त. अख्ख्या याच्यामध्ये चिखलामधून ते डुकर हाकून आलेत. आपण बरोबर गाडी चालू केली.